जय शिवराय. आमच्या कोकणात खूप प्रमाणात थंडी असा आणि ह्या थंडीत सकाळचा कोवळा ऊन घेवची मजाच वेगळी असा. तर पप्पानी आमच्या सकाळीच एक काम हातात घेतलें ता म्हणजे ह्यो ऐन हा, ह्यो मानाचो ऐन हा, देवाचो ऐन हा. तर ह्यो गावराटीतल्या प्रथेमधली ही एक प्रथा, ती म्हणजे ह्यो ऐन देवाचो मानाचो ऐन असता तो भिडसवणे. तर ह्यामधून लोकांका, गावातल्या लोकांका मेसेज पोहोचवलो जाता तो म्हणजे ते पण त्यांचे ऐन किंवा जी काही झाडं असतात ती भिडसावू शकतात. आणि त्याचा ह्या मेन भिडसावचं कारण म्हणजे ह्या हयसून शेतीची सुरुवात झाली असं तुम्ही म्हणू शकता एका अर्थात. आता आता हे खडसवलेले ऐन असतं ते जे काही टाळ असतं ते एकत्र करून जिथे आपण भात पेरतलो त्या कोपऱ्यात नेऊन टाकले जातात, एकत्र हे केले जातात आणि त्याच्यानंतर मग जाळा भात केली जाता. त्याच्यासाठी सुद्धा गावाकडून एक मेसेज दिलो जाता. साधारण पप्पांका आमच्या काय जास्त वरपर्यंत खडसाव भेटलो नाही, कारण काय पायामुळे त्यांना वर थोडा प्रॉब्लेम झालो वर खाली करू. तर अशा पद्धतीने मग त्यांनी जमात तेवढं हे केलं, खडसवून घेतल्यानी आणि मग वहिनीन आणि पप्पानी दोघांनी मिळून ते टाळ एकत्र केल्याने. तर बाकीचं आहे मग पप्पा कोणाकडे सांगतले खडसव. तर अशा पद्धतीने हे छोटी मोठी कामं आवरून मला जाऊचं होता कणकोलीक. तर मी तयारी करून पटापट कणकोलीक जाऊक निघाले आणि वाटेत जाता जाता नागेश्वराचं मंदिर लागतं आमच्या नागव्यात. तर थंय आता पूस महिनो चालू आहे ना, तर थंय कार्यक्रम चालू होते. म्हणजे प्रत्येक सोमवारी ते कार्यक्रम असता आणि कोणचे नवस काय असतील तर ते फेडले जातात. खास करून ते शेणान थंय केसान सारवले जातात असं काहीतरी, म्हणजे अशी प्रथा असा. ती मी पण जरा एकदम स्पष्ट थंय म्हाका बघूक गावला नाही, कारण मी पण म्हाका अनुभव मिळालो. तर कोकणात जे गावराटी चालू हा ते तुमका चांगल्या पद्धतीने हे प्रथा बघूक गावतात आणि जपले पण जातात. तर ही एक खास वैशिष्ट्य आमच्या कोकणात गावराटीत. तर ह्या सगळ्या जपला गेला पाहिजे. आणि कारण काय हीच खरी संस्कृती आपल्या महाराष्ट्राची, कोकणाची. आणि तर मग मी थोडा काय शूट केलेत आहे. जे काही लेडीज मंडळी नवस आपले फेडत होते, बोलत होते, तर जरा कशा पद्धतीने तर सगळा केला जातो तर मी थोडाफार हे करून घेतलंय, शूट करून घेतलंय. आणि त्याच्यानंतर मग मी नागेश्वराच्या पाया पडले. आता इले तो एवढं मौल्यवान क्षण माका भेटलो तो मी सोडले नाही. मुद्दाम मी गाडी मग आतमध्ये फिरवले आणि मग पाया पडायला म्हटलं घेऊया, आणि अशा पद्धतीने प्रसाद वगैरे घेतले आणि मग परतीच्या प्रवासात निघाले. आता म्हणजे माझा जो काम होता त्या कामाक मग मी जाऊक निघाले. तर वाटेत जाता अशी दुकानं पण असतात लावलेली. पूर्वी आमची आई हे दुकान लावायची बचत गटामार्फत. तर ता पण माका आठवला, कारण काय माका काही येऊक भेटायचं नाही, कारण मी शाळेत होते त्या टायमिंगला. तर हे बघा ही दुकानं अशी लावली जातात. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि